पोरांनो बडबड नका करू आता थोडा वेळ, नाही इकडे येऊन बसा पुढं. प्रवचन चाललं, या इकडं. जयांचे केले स्मरण होय सकळ विषयचे अधिकरण त्याची बंद मिश्री चरण हरे गुरूंचे ते नमस्कार भजन करे महादेव राम तुझे सदाशिव दोघे देव एक पाही तया ऐक्य दिले नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंग तसा काही प्रवचन नाही आहे. भाऊंनी काही आता म्हणजे सेवा म्हणून करायची, पण आता सेवा ही नाही. आता संतांना खरी सेवा पाहिला तर सेवा ते आवडी उच्चारावे नाम आणि भेदाभेद काम निवारवे. सद्गुरूंनी जे काय आपल्या जीवनामध्ये खरं म्हणजे तसं विचार जर केलं तर आपण म्हणतो महादेव शिवशंकर जे आपण जे काय बोलतो बाबा ते तसं पाहिलं तर महादेव रात्रंदिवस डोळे दाखवून बसला. ते कोणत्या देवाचे भजन करते तर ते जे काय करते तेच सद्गुरूंनी आपल्याला दिले. तो आम्हाला तेच दिले. मग शिवशंकर जर रात्रंदिवस त्या नामचिंतनाची सेवा करते म्हणलं त्याला आवडत, त्याला जर नामचिंतनाची सेवा आवडती तर आपल्याला काय आवडलं पाहिजे. तर आपल्याला सुद्धा सद्गुरूंनी जे दिले त्या तत्वाचीच गोडी लागली पाहिजे. म्हणजे त्यावेळेस भगवंताला जे आवडतं ते आपल्याकडून घडतं. मग हेच सांगतात संत बाबा सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा म्हणलं की आपल्याला वाटतं 1-2 तास काय पूजा उपवास तापास वाटतं आपल्याला. भगवंताची सेवा ही ती सेवा नाही, ती बी सेवा आहे पण भगवंत आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरिता भगवंताचे जे आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत जाण्यासाठी जी सेवा लागते ती सेवा म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना. आणि ती साधना जर आपल्याला आपल्याकडून घडली तर मग मात्र तिथपर्यंत पोहोचते बरं का ती. कारण की ती सेवा काय आहे तर तीच आपल्याला जीवनाला तारक ठरणार आहे. ती आपल्याला जीवनाला तारक ठरणार आहे म्हणून ती खरी सेवा आहे. आपण बाकीची सगळी सेवा करतो पण जिथे नाम तिथे आपल्याकडून घडते का ती घडत नाही आपल्याकडनं. आणि ती घडावी म्हणूनच सत्संगाची गरज. जे काय तुम्ही मला दिले ते दिलेली जी काही साधना आहे ती साधनेच सेवा आपल्याकडून घडावी. कारण की आपण जर पाहिलं विचार जर केला आपण तर आपण जे काय करतो आपण जे काय करतो ते आपल्या मनाने करतो, आपल्या मनाने करतो आपण. पण तसं जर पाहिलं आपल्या मनाने जरी आपण केलं म्हणजे संतांनी झालं साधू संतांनी भगवंतांनी जे काय झालं आपलं जे काय प्रेम आहे ते कशावरती प्रेम आपल्या देवावरती प्रेम. स्वतःवरती स्वतः जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावरती असतं का आपलं. संतांचं संत स्वतःचा ही जीव त्याच्यावरून ओवाळून टाकतात ते म्हणजे साधू. म्हणजे साधू संत पाहिलं विचार भगवंताचं जर पाहिलं आता शिवशंकर सदा ध्यान असते ते देहावरतीच का नाही, देहावरती नाहीच आहे. मग देहाचा पूर्णपणे विसर पाडून जर त्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न असतील त्याची जर रात्रंदिवस त्याच्यामध्ये जर ते रात्रंदिवस त्याच्यामध्येच एकरूप झालेले त्या नामाशी तसे साधू संत असते. म्हणजे साधू संतांना भगवंताचा जर विचार केला तर स्वतःच्या देहाचा सुद्धा तिथं परवा केली जात नाही. म्हणजे स्वतःपेक्षा काही पटीनं त्या नाम साधनेला त्यांनी प्रेम दिलेलं असतं, प्रेम केलेलं असतं त्या साधनेवर. म्हणजे स्वतःपेक्षाही प्रिय त्यांना काय आज आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ते म्हणले का मला मी आवडतो किंवा मला हे आवडते नाही. त्यांची आवड काय तर जे सद्गुरूने आपल्याला दिले ती साधना ही त्याची आवड तेच करते. भजन करे महादेव. आता आपण महादेवाचं भजन करतो पण इकडे संत सांगते भजन करे महादेव. आता कसं काय महादेव भजन करतो म्हणजे भजन करे महादेव राम तुझे सदाशिव. पण कोणते भजन करतो तर जे आपल्याला सद्गुरूने दिले तीच भजन, तीच भजन आहे. आपल्याला भजन म्हटलं की काय वाटतं आपल्याला बैठक सगळं सांगितलं लागतं. ते भजन जर पाहिलं ते सर्वांना करता येतं का बरं सगळेच करतात का तर त्या विरहित
जे भजन आहे ते म्हणजे साधू संतांनी सांगितलेलं. ते जर आपण केलं नाही तर भगवंताला सुद्धा तेच आवडतं. आपल्याला काय आवडतं त्याच्यापेक्षा त्याला काय आवडतं. जर आपल्या घरात एखादा अतिथी आला किंवा एखादा जर पाहुणा आला, त्याला जर म्हणलं समजा शुगर आहे आणि त्याला जर आपण परत जर आपण म्हणलं घ्या नाही एवढं घ्या चहा घे एवढा घेते घ्या बरं ती आपल्याला आवडत आहे चहा पाण्याचा आजारात इतके पण ह्याच्यामुळे त्याला त्रास होतो. मग त्याला जरी बळजबरीने पाजला तेव्हा आनंद होईल का? त्याला आनंदित वाटेल का? गेलेलं त्याचं समाधान त्याला मिळेल का? नाही मिळेल. मग काय करावं लागेल? त्याला जे आवडते ते आपल्याकडून केलं तर ते म्हणे वा वा येऊ का बरं. मग तसं पाहिलं विचार जर केला सामान्य व्यवहारात जर पुढून व्यक्ती जर आला तर त्याला काय आवडेल त्याच्या मनाने जर आपल्याकडून घडलं तर तो व्यक्ती आपल्यावरती खुश राहतो. तिथं आपल्या मनाने केलेलं त्याला चालत नाही. मग इथं भगवंताची भक्ती आपल्याला करायची मग करायची जर असेल इथं आपण आपल्या मनाने करतो पण मनाने केलेलं तिथे जुळतं का? व्यवहारात चालत नाही. मग इथं भगवंताला काय आवडतं भगवंताला जे वाटतं ते आपण करावं का आपल्याला काय वाटतं ते करावं? तर त्याला वाटतं ते करावं. त्याला तेवढंच आवडतं भजन करे महादेव राम पूजे सदाशिव एवढंच त्याला आवडतं. आणि ते राम जे काय आपल्या कोणता राम पूजितो? आत्माराम हाच खरा राम आहे आणि तोच तुमच्या आमच्या जवळ आहे. आणि ते जे काय आपल्या जवळ आहे ते आपल्या जवळ असून आपल्याला माहित नाही म्हणून आपण बाह्य रंगाने त्याची पूजा अर्चा करतो. तीही होती पण जोपर्यंत आत्माराम आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत किती आपण वर्ण केलं त्याचा अनुभव येईल का आपल्याला? नाही होऊ शकत. म्हणून आत्मारामाची ओळख करण्यासाठी आत्माराम म्हणजे आपला आत्मा हाच खरा आपला राम आहे आणि त्या रामाची भगवंत सेवा करतात. मग आपण कोणत्या रामाची करायची? आपल्याला सुद्धा त्याचीच करायची पण करणे अगोदर आपल्याला जे काय साधू संतांना त्याची ओळख करून घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस आपल्याला ओळख होईल जसं व्यवहारात जर एखादा खूप लांब दूरचं जर नातं असलं ओळख जर निघली तर तिथून पुढे संपर्क सुरू होतो ओळखीच्या आधी. तसं भक्ती जर करायची असं काय आत्माराम जर आपला ओळखला तर तिथनं पुढे आपल्याला खरं भगवंताची प्रचिती म्हणजे आत्मस्वरूपाचा खरा अनुभव आपल्याला कळतो. आणि जर आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव जर नाही आला तर समाधान मिळेल का? नाही मिळू शकत समाधान. आणि जे समाधान आणि सुख आपल्याला पाहिजे अनुभव पाहिजे तो अनुभव हा साधू संतांच्या सेवेशिवाय येत नाही. सेवा म्हणजे भगवंताच्या नामाचा अखंड रात्रंदिवस आपल्याकडनं जी साधना घडणं याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही. सर्वात मोठी सेवा संत तेवढी आणि तीच सेवा संतांनी सांगितली. सेवा म्हणले की आपल्याला टिकाचे पूजा हे तर ती सेवा नाही. आणि तीच सेवा सर्वात जर श्रेष्ठ असेल आणि तीच सेवा आपल्याला सुख समाधान आनंद दुःखाचं निरसन त्याच सेवेने होतं. आणि आपल्याला करायची असती ती सेवा या जीवातून घडत नाही. न घडल्यामुळं हा जीव दुःख भोगतो बरं का? न घडल्यामुळे घडण्यासाठी माय पाहू सत्संगाची गरज. संत संगतीत जे असतं माय पाहू ते सुखात सुख म्हणजे सुख. काय सांगू संत संगतीचे सुख शाब्दिकाचे काम नाही येते. जे काही सुख असतं ते संत संगतीत. कारण संत हे जगाला सुख देण्याकरता आणि स्वतः दुःख घेण्याकरता येतात. त्याचा एकमेव वर्ग म्हणजे साधू. त्या साधूची जर आपल्या जीवनामध्ये भेट झाली तर आपल्या जीवनातल्या दुःखाचं निरसन झाल्याशिवाय राहत नाही. ते दुःख जाण्यासाठी आपल्याला भक्तीचा मार्ग करून घ्यावा लागतो. जसं दुसरीकडे जायचं म्हणलं ते गावचा मार्ग आपल्याला कळला तर ते जाता येतं. तसं भक्तीचा जो मार्ग आहे आत्मस्वरूपाचा अनुभवाचा तो मार्ग या जीवाला कळण्यासाठी साधू संत मार्ग लावा येतात. साधू संत मार्ग लावा येतात. कारण भगवंताकडे पोहोचण्याचा पत्ता संताशिवाय पुढेच नाही. तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर कारण जीवाला काय वाटतं जीवाला वाटतं बरंच काय आहे पण ज्याच्या सत्तेने आपण चाललो त्याला जर आपण ओळखलं नाही तर आपल्या कोणामुळे चाललोय आपण भगवंतामुळेच चाललोय. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवतो हरिविन जोवरती या देहामध्ये त्याची सत्ता आहे
तोपर्यंतच आपण चालणार. मग त्याची सत्ता जर आपल्यामध्ये आहे तर जवळ असूनही आपल्या त्याला ओळखते का? आपण ओळखतो का? नाही ओळखत. मग तूच आहे तुझं पाशी पुरी तू जागा चुकलाशी. जे काही आपल्याच जवळ आहे त्या आपल्याच जवळ असणारा सुखाचा ठेवा हा आपल्याला न मिळाल्यामुळे आपण दुःख उपभोगतो. जसं एखादा दरिद्री आणि भिकारी एक गृहस्थ असतो पण त्याच्याच घराच्या ठिकाणी एक सोन्याची खाण असते तर ती त्याला माहीत नसती आणि ती न माहीत नसल्यामुळे त्याला दररोज कोणातरी पुढे हात पसरावा लागतो. का तर ती सोन्याची खाण माझ्याच घराच्या पायापाशी आहे हे त्याला माहीत नसतं. तर ती सोन्याची खाण ही तुझ्या घरामध्ये आहे हे दाखवून देणारा कोणीतरी येतो आणि त्याला सांगतो असं असं कर. मग त्यावेळेस तो राजा बनतो. तसं आपल्या जवळ खरंच सुख आहे पण खरंच सुख आपल्या जवळ असून ते आपल्याला माहित नसल्यामुळे आपण इतरत्र भटकत राहतो. पण किती भटकत राहिलेली त्या भगवंतही आपल्याला मिळत नाही. खरंच समाधान आणि शांतीही आपल्या जीवनात येत नाही. कारण देव देव म्हणून व्यक्त का फिरशी पण निज देव नेण्याची मुळी कोण. जर निजमध्ये जवळच आहे त्या जवळच्या देवाला आपण ओळखत नाही आणि देव देव म्हणून व्यक्त भटकत राहतो. आणि तोच जो काय आपल्याला माहित नाही तीच सत्ता तीच आपल्या जवळ वस्तू असून आपल्याला त्याचा पत्ता आणून देणारे त्याचा अनुभव आणून देणारे ते खरे संत सद्गुरू असते. आणि जर जीवनामध्ये आपण सद्गुरूची जर भेट जर नाही जीवनामध्ये घडली तर आपलं हे जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. कारण भक्ती मार्गामध्ये मायबाप संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि जोपर्यंत भगवंताची प्राप्ती या जीवाला जाणीव होत नाही तोपर्यंत आपली भक्तीचा अनुभवच आपल्याला येत नाही. कारण भगवंताची प्राप्ती करून देणार ते हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. साधू संतांचे पाय धरणं म्हणजे काय? जे काही त्यांनी दिलेली साधने त्याच्याशी एकरूप होणं हेच खरे संतांचे पाय. त्यांनीच हरीची प्राप्ती होती. त्यांनीच हरीची प्राप्ती होती. आणि ती काय भगवंताचं अनादिकालाचं तत्व आहे. त्या अनादिकालाचं तत्व जर जीवनात आपल्या प्राप्त झालं तर आपल्या जीवनामध्ये जो काही जन्म मरणारूपी या संसार सागर पाठीमागे या जीवाच्या तो जन्म मरण जीवन रूपी हा संसार हे संसाराची येरझार त्या तत्वाने सुटते. कारण आपण एका जन्माचे दुःखीत का नाही बाबा. जन्मजन्मी दुःख उपभोगत आपण आलो. मग जन्मजन्मीचं दुःख कशाने जात? जन्मजन्मीचं दुःख तर एका संतांनी दिलेल्या तत्वानेच जाते मायबाप. कारण ते दुःख नसून सुख आहे. सुख देणार आहे पण ते सुखमय साधन. कारण की जायचं एका वाटेने आणि आशा करायची तिसऱ्याची. हे जुळतं का? तसं मनाच्या वाटेने आपण चालतो पण आशा करतो सुखाची. आणि सुखाची आशा केल्यामुळे आपल्याला सुख भेटत नाही. तिथे दुःख पदरात येतं. कारण का दुःख पदरात येतो तर करताना मायबाबा वाट चुकलेली असते. जसं एखाद्या झाडाचं जर मूळ जर दुःखाचं असेल जसं एखादा कांदा असेल विषाचा ते जर विषाचा कांदा जर लावला आपण त्याला जर किती पाणी खत घातलं त्याला फळ कसली येणार? कसली चिंतित नाही बापा. जसं आपण मनाने जे करतो माय बापा हो ते अधोगतीचा मार्ग आहे. म्हणजे अधोगतीच्या वाटेने आपण आपल्या मनाने किती भरकटत राहिलो आणि आपण जर परमगती मिळवायचा प्रयत्न केला सुख मिळवायचा प्रयत्न केला जीवनाचा कल्याण करायचा प्रयत्न केला तर मिळेल का? नाही मिळेल. कारण जीवाचं कल्याण करणारे एकच असतात ते म्हणजे संत. बाकी सगळे जगात दुःख देते पण संत हे सुखच देते. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या भूती आणि देह कष्टविती परोपकारी. तुम्ही आपण देह कष्टवितो हा कोणासाठी? एकमेव आपली फॅमिली किंवा आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. संत वर्ग असा आहे माय बापा हो ते स्वतः देह कष्टवितो पण हा पुढल्या जीवाच्या कल्याणासाठी. मग आपल्या जीवाचं कल्याण झालं का? आपल्या जीवाचं कल्याण झालं असं आपल्याला वाटतं का? भरपूर आपल्याकडे धन दौलत ऐश्वर्य संपत्ती असणं म्हणजे जीवाचं कल्याण आहे का? नाही बाबा. जीवाचं कल्याण हे कशाचे? अरे जोपर्यंत या जीवाच्या सद्गुरू कृपेने उद्धार होत नाही तोपर्यंत या जीवाचा कल्याणाचा मार्गच नाही.
मार्ग जर असा कल्याणाचा तर संतांनी सांगितलेलं एकच मार्ग आहे. एकच मार्ग संतांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते एकच मार्ग संतांनी दाखवून दिलाय. तो मार्ग कोणता असेल तर भक्तीचा माई बापा हो. अनादिकालाचं जे काही तत्वनाम आहे ते तत्वनाम जोपर्यंत आपण जीवनामध्ये धारण करत नाही तोपर्यंत मग भगवंताचा पत्ता आपल्याला घावणार नाही. भगवंताचा पत्ता आपल्याला मिळण्याकरिता किंवा देण्याकरिता संत अवताराला आलेले. संत अवताराला लागले. जो काय भगवंत होता शिवशंकर ते सुद्धा नाही बापा हो. त्यांनी सुद्धा जीवनामध्ये सद्गुरू केला. त्यांनी सुद्धा जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती करून घेतली. मग सद्गुरूची प्राप्ती जर त्यांनी करून घेतली त्यांनी जीवनामध्ये माय बापा हो अनादिकालाचं जे काही तत्व आहे त्या तत्व नाम जीवनामध्ये धारण केलं तेव्हापासून माय बापा हो महादेवाने जे डोळे लावले कधी पाहिलं तरी लावलेलेच. मग ते कोणाचं भजन करते. अहो जे खरं सुख आपल्या आत्मस्वरूपात आहे ते खरं सुख ज्यावेळेस त्यांना माहित झालं तेव्हापासून माय बापा हो ते त्याच्यामध्ये. मग त्यांना जर ते काय दाखवून दिलं त्यांना जर ते दाखवून दिलं माय बापा हो तेव्हापासून ते तसे. मग आपल्याला जर आपल्या जवळची वस्तू माहित नसून आपण कोणाचं ध्यान करायचं. जर त्या सद्गुरूंचं त्यांच्या ध्यान करीत रात्रंदिवस ध्यानात आहे तर आपण ध्यान करतो हे कोणाचं. तर आपल्याला सुद्धा ध्यान करण्यापेक्षा ध्यान करून देते ते संते. विसर पडले आपल्याला. आपल्या खरं स्वभावात आपल्या कशी असून आपण इतरत्र भटकतो म्हणजे विसर आहे आपल्याला तेव्हा. आता विसर पडल्यामुळे दुःख आहे. जोपर्यंत त्याला विसरच आहे जोपर्यंत त्याच्यापासून वंचित आहे तोपर्यंत दुःखाशिवाय काहीच नाही हातात. ज्या वेळेस पडलेला विसर पडलेल्याचा ज्यावेळेस आपल्याला सत्य कृपेने आठवण होईल त्यावेळेस आपण खऱ्या सुखाला सन्मुख होऊ. त्यावेळेस आणि तो सन्मुखपणा जे काय आनंद देते ते संते. कारण आपण आपल्या स्वरूपाला विन्मुख आहे. काय आपलं स्वरूप. आज शिवरात्र आहे. कशाला शिवरात्र. आपण दिवसभर उपवास धरले झाली शिवरात्र आपली. दिवसभर आपण तो प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाने उपवास धरला म्हणजे आपण झाली का शिवरात आपली. उप म्हणजे जवळ. सतत ज्याचा वास आपल्या जवळ आहे त्याची ओळख करणं हाच खरा उपास आहे. पण आपण काय करतो आपण म्हणतो शिवरात्र पण खरे जीवनात शिवरात्रच आहे आपली. तर वास्तविक या जीवाचं स्वरूप काय आहे. तर वास्तविक जीवाचं खरं स्वरूप मी जीवन असून शिवच आहे. पण त्याच्याशी आपण रात्र आपली म्हणजे अंधार आहे आपला. त्याविषयी पूर्णपणे अंधार असल्यामुळे त्याची ओळख आपल्याला नाही. म्हणजे अंधारात येत. अंधारात काय दिसतं का. नाही दिसत. संध्याकाळी जर आपण पाहिलं तर अंधारात दिसतं का आपल्याला. मग शिवाविषयी आपले काही जीवनात रात्रच आहे. आणि शिवाविषयी शिवस्वरूप जे आहे ते शिवस्वरूपाची ओळख नसल्यामुळे आपण रात्रीतच आहोत. म्हणजे दुःखात अंधारातच आहोत. म्हणून प्रत्येकाची शिवरात्रच आहे. प्रत्येकाची शिवरात्री. मग जे काय आपलं खरं शिवस्वरूप आहे त्या शिवस्वरूपाची ओळख. कोणतं शिव तर आत्मस्वरूप हेच आपलं खरं शिव आहे. आणि ते खरं शिव जे काय जीवाचं आहे त्या खऱ्या शिवाची सद्गुरु कृपेने ओळख झाली तर जीवनातली आपली शिवरात्री कळत. जर आपण त्या शिवाविषयी जर आंधळत राहिलो तर किती दिवस आंधळ्याने हिंडत राहिलं त्याला सूर्य कळत नाही कळणार. जे आंधळे ते म्हणजे सूर्यच नाही. मग खरा आंधळ म्हणून सूर्य नाही वाटतो का खरोखर नसतो. त्याला दृष्टी नाही म्हणून त्याला सूर्य नसून सगळं जग आंधळ दिसतं. तसं आपण म्हणतो शिव देवच नाही आणि आपण खरं शिवस्वरूपाविषयी आंधळे आहोत म्हणून आपल्याला वाटतं तसं का खरोखर नाही. आपण त्याच्याविषयी विन्मुख आहे म्हणून आपल्याला वाटतं नाही. तर आंधळेचे जग हे अवघे जे आंधळे आपणाचे डोळे दृष्टी नाही. तशी जी काय शिवाविषयी जी काय दृष्टी नाही आपली आपल्या स्वरूपाविषयी ती ज्ञानदृष्टी ही संत कृपेने ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला
त्यावेळेस आपल्याला आपल्या शिवप्रकाशाचं स्वरूप कळत. आणि ते स्वरूप कळून घेण्यासाठी, जीवनात स्वहित करण्यासाठी एकमेव संगत संत सांगत, स्वहिता करणे संगती साधूची, मग भावे भेटी भक्ती हरीची तेने. मग हरीची भेट माय बाबा. आजपर्यंत आपण हे करतो, आपल्याला त्याच्याविषयी अनुभव येतो का? हो, येतो अनुभव. पण कधी संत कृपेने ज्यावेळेस अनुभव आणून देतात ते, त्यावेळेस आपल्याला अनुभव कळतो. सर्व गोष्टीचा आपल्याला नाही त्या गोष्टीचा अनुभव आहे, पण भगवंताविषयीचा अनुभव आणि जो भगवंत स्वरूपाचा भगवंताविषयीचा अनुभव आहे, त्या भक्तीचा अनुभव संत आणून देतात. आणि ज्यावेळेस जीवनामध्ये त्याचा अनुभव येईल, अनुभव प्राप्त होईल, त्यावेळेस तो आनंद येईल, त्यावेळेस ते आनंद येईल. नाही तोपर्यंत काय, तोपर्यंत रात्र दुःखच नाही होतो. प्रत्येक जीवाची धडपड कायसाठी? सुखासाठी, आनंदासाठी का दुःखासाठी? अहो, दुःख नको म्हटलं तरी आहे, पण सायच कायसाठी? सुखासाठी सायच. पण आपला मार्ग जर, कारण विचार जर केला तर इतके दिवस आपण धडपडत राहतो, पण इतके दिवस धडपड न थांबता ते अजूनही जर आपली चालूच आहे, पण धडपड चालू असून इतक्या दिवस धडपडत राहून ज्याच्यासाठी करतो ते जर आपल्याला प्राप्त झालं नाही, तर निश्चित आपली कुठेतरी वाट चुकीची. आपली धडपड थांबली का? धडपड थांबत नाही, पण प्राप्तही होत नाही. ज्या ती प्राप्त नाही त्या आपली वाट चुकीची. जे आपल्या मनाची वाट आहे, ती मनाची वाट मनोमार्गे गेला तेथेच मुकला, ही वाट आहे आपली. तर सामान्याची वाट आपल्या जीवाची, ही वाट बाह्य रंगाची. साधू संत जे येतात वाट, ती वाट खरी अंतरंगाची वाट. ती अंतरंगाची वाट या जीवाला कळण्यासाठी हा भक्तीचा पाया आहे. हा भक्तीचा पाया आहे. हा भक्तीचा पाया साधू संतांनी का सांगितला? तर या जीवाला माय बापा हो, या 84 लक्ष योनीमधून जो फिरत फिरत आला, त्याच्यातून या जीवाची सुटका व्हावी म्हणून तो इथपर्यंत आला. आणि या जीवाची सुटका, कारण जेवढ्या काही माय बापा विषय प्रपंचात आपण पाहतो, संसार सागरामध्ये जेवढे जीव आहेत तेवढे जीव माय बापा गुंतलेले आहेत. पण साधू संत एक जीवाचे आहेत, ते सुटले, सोडतातही आणि सुटतातही. नव्हे ते सुटलेलेच आहे. म्हणजे जीव जो गुंतलेला आहे आपल्याला, या माया प्रपंच जीव आपल्या संसारात जो गुंतलेला आहे, या गुंतलेल्या जीवाला बाहेर काढण्याकरिता साधू संतांचं महात्म्य. कारण साधू संत हे सोडविण्यासाठी आला. पण आपण जर या संसारात गुंतत राहिलो आणि जे पहिलेच गुंतलेले आहेत, अशा जर आपण संस्थेत गेलो तर आणखीनही आपल्यात गुंत झाल्याशिवाय राहत नाही. पण साधू संत जे काय आहेत ते आपल्या आधीच सुटतात आणि जीवाला सोडवायसाठी येतात. म्हणून साधू संत सांगतात, बाबा तुका म्हणे तुला सोडविना कुणी आणि एका चक्रपाणी सद्गुरु वाचून. म्हणजे साधू संत सद्गुरु सोडले तर तुला कुणीच सोडविणारा नाही. सोडविणारा ज्या देशीचा तो धरी आणि कसोयर भरी भरी. सोडविना बंधू काठची बहीण शेतीची कामी तर दूरच राहील. म्हणजे तुला कुणीच सोडू शकत नाही. तुला एक सोडविता भक्त संत, जे सुटलेले ते दुसऱ्याला सोडवतात. जे पहिलेच गुंतलेले ते दुसऱ्याला सोडवितही नाही, मार्गही गावत नाही की आणि गुंततात. म्हणून आपण गुंतल्यामुळं या जीवाची एवढी दशा आहे. आपली दशा बंद आहे का जीवाची? नाही, बंद नाही, पण धडपड चालू आहे. म्हणजे काय आपली धडपड आहे, सुखासाठी करीत काय मग तरी तू पंढरी जाय एक वेळ. त्याचा परिणाम माय बापा मग तो अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचं दुःख विसरशी. ज्याच्यासाठी कर्म करतो त्या पंढरीला तू एक वेळा जा. आणि ती पंढरी म्हणजे आपली काय ही पंढरी माय बापा, या खऱ्या पंढरीला जा. ज्यावेळेस साधू संतांच्या कृपेने काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. ज्या या काय नगरीमध्ये भगवंताचं आत्मस्वरूपाने वास्तव्य आहे, त्या वास्तव्याची ज्यावेळेस आपल्याला ओळख होईल, त्यावेळेस हा जीव दुःखरूप जो होता तो अवघा सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जोपर्यंत
जोपर्यंत आपण जीवदशेत आहोत तोपर्यंत आपण दुःखरूपच आहोत. ज्यावेळेस सद्गुरु कृपेने त्या शिवरूप आपल्या कळत त्यावेळेस आपण सुखमय जाऊ. कारण एक सुखमय असणारा भगवान परमात्मा त्याची ओळख झाली आपल्याला सुखच आहे. कारण भगवंत एक सोडला, साधू संत सोडले तर दुसरा कोणताही जीव सुखी नाही, सगळे दुःखीच आहे. मग या जीवाला सुखी व्हायचं मला साधू संतांची भेट किंवा भगवंताची प्राप्ती याच्याशिवाय सुखाचा मार्ग दुसरा कोणताच नाही. कारण सुखरूपाचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगासाठी गातो. हे भगवंत पांडुरंग सोडला तर कोणी सुख नाही. जगी ऐसा सुखी सर्व सुखी कोण आहे, विचारे मनात तू आपले शोधून पाहिजे. जगी ऐसा सर्व सुखी कोण आहे, कधी आपण विचार केला नाही केला नाही होतो. सद्गुरु साधू संत सोडले तर सुखी कोणी नाही. कारण साधू संत हे स्वतः सुखी होतात आणि जगाला सुखी करतात. सुखी जने व्हावे जगाने व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गात. खऱ्या आपल्या स्वरूपाविषयी अज्ञानी आपलं मग ते अज्ञान दूर करण्यासाठी जसं पाण्यामध्ये पाणी असतं ते पण अनेक दिवस त्याच्यामुळे एकाच जागी राहिल्यामुळं जर दुसऱ्या पाण्याचा प्रभाव त्यात नसेल तर त्यात शेवळ पण होत. शेवळ त्या पाण्याला खरं झाकून टाकतं. मग वरणच ते नुसतं शेवाळ दिसतं पण पाणी दिसत नाही. पण पाणी दिसण्यासाठी शेवाळ जसं बाजूला करावं लागतं तसं आपल्याला खरं ठिकाणी खरा भगवान परमात्मा देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. खरा भगवंत देव आपल्या जवळ आहे, तोच बोलतो माय बापो, तेच चालवितो, तेच सेवा आपले रात्रंदिवस करतो. पण अज्ञान रूपी मायेचा पडदा आपल्या या जीवावरती आड आल्यामुळं त्या अज्ञानाचा पडदा संत कृपेने जवळ जोपर्यंत जात नाही घालवत नाही तोपर्यंत ज्ञान प्रगट होत नाही. आणि त्या अज्ञान स्वस्वरूपाविषयी खरी ओळख नाही हेच खरं अज्ञान आहे आपलं. मी कोणीतरी आहे हे खरं अज्ञान आहे आपलं. मग जे काही आपलं अज्ञान आहे ते अज्ञान दूर जोपर्यंत रात्र कुठपर्यंत जोपर्यंत सूर्य उदय होत नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उदय झाल्या रात्र टिकते का नाही टिकत. तसं आपल्या अज्ञान आहे कुठपर्यंत जोपर्यंत संत कृपेने ज्ञान कळत नाही तोपर्यंत. कारण ते ज्ञान पैगा बरोबर जरी म्हणे अति अनावे तरी संत या भागावे सर्व संत कोणतं ज्ञान कर देतात तरी या संसार सागरामधून नाही बापा हो. जे ज्ञान तुम्हाला या संसार सागरातून तरुण आणि त्याच्याहून परिसरापर्यंत जे ज्ञान तुम्हाला नेऊन पोचवित ते खरं ज्ञान आहे. जे ज्ञान तुम्हाला या दुःख रूप जीवाला त्या सुखापर्यंत नेऊन पोचवतं, सुखाचा ठेवा जीवनात जे प्राप्त करून देतं ते खरं ज्ञान. आणि ते ज्ञान साधू संतांकडे वाढवतो. ते ज्ञान ज्यावेळेस त्यावेळेस जीवनाचा अज्ञान येतो. आपण ज्ञान घेण्यासाठी अनेक आपण प्रयत्न करतो, अनेक मार्ग स्वीकारतो, पण खरं ज्ञान कोणतं तर जे माय बापा माया विषयात जीव अडकला ना याच्यातनं माय बापा हो जीवनाच्या कल्याणाचा मार्ग जे ज्ञान करून देतं आपल्या स्वरूपाची ओळख ज्या ज्ञानाने होती ती ज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान माय बापा येतच म्हणजे साधू संतांच्या ठिकाणी गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिथी. जिथं साधू संत तिथं ते ज्ञान आहे. मग ते ज्ञान आपल्या जीवनात प्राप्त झालं मग आत्मदर्शन आपल्या ज्ञानी आत्मदर्शन. नुसतं दर्शन होऊन थांबतं का साधू संतांनी पुढे जाऊन सांगते दर्शनी समाधान. समाधानी माय बापा जसं सूर्याच्या ठिकाणी प्रकाश साहजिक आहे माय बापा तसं साधू संत तिथे सुख हे साहजिक आहे. जे कोणत्याच जीवन नाही ते साधू संत कशी कारण सुख बसे एके ठाई बहुपाई संतांची म्हणून केला वास का नाही नाचता या ठाया. आपल्याला सुख होतं पण कोणतं विषयाचं क्षणभंगूर सुख होतं काही कालावधी पुरतं होतं. तर साधू संतांचं जे सुख असतं ते कधी ढळतही नाही मिळत. न संपणारं सुख म्हणजे साधू संतांचं सुख आहे माहिती. ते वाढू लागतं पण कमी होत नाही. सुख घडोघडी वाढू लागे. साधू संतांचे जे देतात ते सुख वाढत सुखी म्हणतात. मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कारण सगळ्या गोष्टीचा माई बापा हो आपल्यावरती परिणाम होतो. मग भगवंताच्या भक्तीचा परिणाम होतो का विषयाचा प्रपंच पहिला परिणाम तर एका झटकीच नाही उभा होतो आपल्या.
त्रास देतो आपल्याला. त्यामध्ये विनच केला 2-1 क्षण नाही लागत नाही बाबा, लगेच आपल्या हसू उत्पन्न होतं. तर सगळ्या गोष्टीचा अनुभव एका क्षणात होतो. तर मायबाप भक्तीचा परिणाम आपल्यावरती आजपर्यंत करत आलो, त्याचा परिणाम आपल्या उमटतो का? नाही उमटत नाही बाबा. पण त्याच्या काय प्राप्तीच्या खाना कोणात नाही बाबा, त्या जीवावरती जोपर्यंत हिंतच नाही बाबा, कंठी प्रेम दाटे नेनी निरलोटे हृदय, जोपर्यंत या जीवाचा या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याच स्वरूप आपल्या जवळ असून आपल्याला माहित नाही, ते भगवंताचं खरं जे काही शिवस्वरूप आपल्या कायनगरीत वास्तव्य करतं, त्या स्वरूपाचा उदय म्हणण्यापेक्षा त्याचा साक्षात्कार जोपर्यंत जीवाला घडत नाही तोपर्यंत ही स्थिती आपली होत नाही. कारण जर एखाद्या विषयाची जर आपल्याला एखादी गोष्ट जर प्राप्त झाली नाही तर जीवाची काय दशा होती आपली सांगता येत नाही. मग देह जावं अथवा राहावं ही विषयात आपली बाधा होती. ही विषयात खरी बाधा आहे आपली. विषयात आपण एखादी गोष्ट प्राप्त करायसाठी देह जावं अथवा राहू, पण आपण त्या गोष्टी सोडत नाहीत. साधू संत सांगतात देह किती जर आपण नको त्या गोष्टी करता खर्च केला त्याला सुख मिळणार कुठं? मिळूच शकत नाही बाबा. अरे संसार सागर आहे माय बापा, जो काय दिसतो माय, जेवढं दिसतं माय बापा तेवढं दुःखमय. जेवढं दिसतं माय बापा विषयामध्ये जेवढं काय दिसतं आपल्याला सगळं माय बापा, आपल्याला प्रत्येक जीव दिसतो सुखी का? प्रत्येक जीवाची काही ना काही धडपड चालू आहे माय बापा. साधू संत सांगते बाबा जे काही त्याचं खरं वास्तव्य ते वास्तव्य माय बापा, त्याचा वासच आपल्या ते सदैव. त्याचा वास जर आपल्या सदैव रात्रंदिवस चालू आहे, उपवास तर रात्रंदिवस चालू आहे बाबा. जो जवळ आहे त्याची ओळख करणं, त्याच्याशी निगडीत होणं हाच खरा जीवनाचा उपवास आहे बाबा. तोच खरा जीवनाचा उपवास. आणि तो उपवास जर या जीवाला घडला माय बापा हो, तर मग मात्र सुखाशिवाय काहीच हातात नाही माय बापा. सगळं कला साधू संत देतात हे भगवंतच. जसं एखादं जर आपल्याला झाड लावायची, जर त्याचं बीज जर आपल्या हातात आलं तर ते झाड आल्यासारखं नाही. बीज जर हातात घेतलं आपण तर ते झाडच हातात येतं आपल्या. जसं साधू संत हे देतात नाही हा भगवंतच आपल्या जवळ देतात. भगवंत देतात. नाम तत्व म्हणजे भगवंत तर भगवंतच आपल्या हातात देतात. तर बियाचा बीजाचा जर शोध करायचा नाही तर झाड सापडतं का? नाही सापडत. तसं नामरूपी बीज हेच खरं भक्तीचं बीज आहे. पण ते जर एखादं बी लावलं की झाड आपोआप तयार होतं नाही बापा. तर साधू संतांनी जे त्याला आपल्याला भगवंतच दिलाय, मग भगवंत जरा दिला हातात आणि देतेच नाही बापा, मग भगवंत जर हातात देतेच नाही बापा त्याचा उपभोग आपण कसं घ्यावा? तर हरी आल्या हातात मग त्याची भय चिंता. भगवंत जर हातात देतात तर आपल्याला भय चिंता पाहिजे नाही पाहिजेत नाही बापा. पण हे जीवाकडनं जे काय भगवंता नामरूपी तत्व आपल्या हातात दिले त्याची सेवा आपल्याकडनं घडत नाही बापा, म्हणून आपल्याला भय चिंता नाही बापा. आणि जर आपण त्याची साधू संतांनी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने जर आपण सेवा केली बापा, तर भय चिंतेचा काही विषय राहत नाही. काही विषय राहत नाही त्याचा. अरे साधू संत सांगते जसं आपण मुलाला जन्म देतो पण दिल्याच्या नंतर जसं सर्वस्व आई बापवाचे, जसं मायबाप भक्तीचा पाया करताना साधू संत सुद्धा आपल्याला जन्म देत नाही बापा. साधू संत सुद्धा जन्म देतात. कारण सद्गुरूपासून दीक्षा ग्रहण हाच पुरुषाशी नवा जन्म. त्या जीवनाचा नवीपणा जीवनाचं जीवन बंध आणून देतात ते साधूच नाही बापा. ते साधूच. कारण जीवन आहे बापा आपल्याला कळतच आपल्याला कोणत्या मार्गाने चालले नाही कळत नाही बापा. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे बापा, भरपूर पैसा आहे बापा, वापरावं कसं ज्ञान नाही. कोणत्या मार्गाने वापरावं काय करावं हे ज्ञान नाही बापा, वाया गेल्याशिवाय राहत नाही. तसं जीवन हे दिले ही संपत्ती बापा आपली, पण कोणत्या मार्गाने कशी करावं हे आपल्याला ज्ञान आहे का?
ज्ञान नाही माय बाबा साधू संत ते ज्ञान करून देते आणि ते ज्ञान देण्यासाठीच येत असते, ज्ञान देण्यासाठी येते. ज्ञान हे जीव घेत नाही माय बाबा. कारण ज्ञान म्हणजे कोणतं? अज्ञान हेच माय बाबा. नामतत्व रोखायच्या पेक्षा मोठं ज्ञान नाही माय बाबा. मग एवढं ज्ञान आपल्याला साधू संत देते. मग एवढं ज्ञान जर त्यांनी आपल्याला दिलं त्याचा आपण कोणत्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतो, म्हणजे कसं आपण लक्ष देतो? जर एखादी कोट्याधीश रुपयाची जर वस्तू आपल्या हातात दिली तर त्याच्यावर लक्ष आपलं तुटत कधी नाही तुटत नाही बाबा. एखाद्याची जर तुम्हाला पाहिजे, एखाद्या जर गोष्टीची तुम्हाला गरज आहे आणि जर तुम्हाला ती गोष्ट जर ते पुढच्या व्यक्तीने दिली त्याच्यावर आपलं लक्ष कसं असतं? तटस्थ लक्ष असतं नाही बाबा. कधी ध्यानात न जात का? नाही बाबा, कधी ध्यानात न जात नाही. मग साधू संतांनी दिले नाही बाबा ते कितीतरी कोट्याधीश रुपयाचे, पण आपलं लक्ष कसं जातं? साधू संत सांगतात लक्ष लावून राहा गोविंद का. ते समज सांगतात लक्ष लावून राहा, पण आपण राहतो का? नाही बाबा. त्याचा विसर पडतो आपल्याला, पण तो विसर पडतो त्या पडलेल्या विसराचा पुन्हा आठवण आणून देण्यासाठी येत नाही बाबा. परत आठव. कारण जर एखादी व्यक्ती असेल, जर एखादी व्यक्ती जर आपल्या अंतःकरणात ठासवते काय करतो आपण? तो एखादी वस्तू नाही बाबा ती जर आपल्या अंतःकरणात चित्त जर ठसवायची असेल तर काही त्याला काही कारण लागतं? वारंवार 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 त्याचं चिंतन हेच त्याला कारण ठरतं. मग ती चित्तात वस्तू बसते आपल्या. ते साधू संत सांगतात आमच्या चित्तात होतं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. तसं भगवंत जर आपल्या चित्तातच आहे, हृदयातच आहे माय बाबा, पण आपल्या चित्तात बसण्यासाठी तर काय करावं लागतं? तर त्याला सतत वारंवार आठवत करावं लागतं माय बाबा. त्याचा सतत वारंवार जर या जीवाला आठव झाला नाही की त्याचा विसर या जीवाला होतो माय बाबा. नाही, जीवाला त्याचा विसर पडला की जीव लगेच दुःखमय कारण होतो, लगेच दुःखांकित होतो माय बाबा. कारण जितका वेळ माय बाबा हो भगवंताचं स्मरण आहे तितकं खरं जीवाला सुखी. जितकं त्या भगवंताच्या स्मरणा व्यतिरिक्त जीवन आहे तेवढे केवळ आणि केवळ दुःख आहे. केवळ दुःख आहे, दुसरं काहीच नाही. जीवाला सुखाची अपेक्षा का दुःखाची? सुखाची अपेक्षा. मग माय बाबा साधू संतांना शरण जायचं नाही, भगवंताचं स्मरण नाही, जीवनी करायचं नाही, सुख पाहिजे कुठ नाही ना आपल्याला येऊ शकत नाही. कारण सुखाचा मार्ग सोडला तर कोणताच नाही मिळू. सगळे दुःखाचे वाटे, कारण सुखाचा वाटी तेवढी कोणती वाट? एवढीच वाटे सुखाची की भक्तीची वाटे माहिती. जीवनात जर भक्ती झाली नाही, जीवनात जर भक्ती झाली नाही, भक्ती करताना आपण आपल्या मनाने करतो. भक्ती अशी असाय माय बापा हो आपण विचार करतो भगवंत प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येकाकडे भगवंताचं लक्ष आहे, पण आपल्या त्याच्याकडे किती? आपल्या त्याच्याकडे किती? प्रत्येकाकडे जवळ ठेवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. प्रत्येकाच्या जवळ सर्वांघटी रामदेव ध्येय. सगळीकडे जर तेव्हा आहे, सगळ्या त्याचं लक्ष सगळ्यांकडे आणि त्याचं लक्ष आपल्याकडे म्हणूनच आपण तर आपल्या त्याच्याकडे लक्ष आहे का? मग ती लक्ष लावून देण्यासाठी संत येते. ती लक्ष लावून देण्यासाठी ते लक्ष कोणतं? तर अंतरचं लक्ष मिळवतो. ज्यावेळेस ते लक्ष ध्यान आपल्या जीवन लागेल त्यावेळेस माय बापा हो जसं आळी असते भिंगुर्डी असते, जसं त्या भिंगुर्डी आळी आणते आणि ठेवते माय बापा, पण बाहेर नाही ते तुझी मरते, बाहेर नाही ते तुझी मरते. इतका ध्यास त्या एका आळीला लागतो तर ते एक दिवस त्या ध्यासाने भिंगुर्डी बनते माय बापा, आळी स्वरूपाला राहत राही. मग ते आळी जर एका ध्यासाने माय बापा हो भिंगुर्डी कधी बनते हे तिलाही कळून येत नाही. मग साधू संतांनी जो आठव आपल्याला करून दिलाय तो कशाचा दिलाय माय बापा? कशाचा दिलाय? आपण कोण आहोत याची ओळख त्यांनी करून दिली. मग आपण कोण आहोत? आपण कोण आहोत याचा विचार करणं म्हणजे भक्ती आहे. मी कोण हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे? मी एक साहेब आहे, मी एक कोणीतरी आहे, मी एक कोणीतरी कोणाचा तरी मालक आहे.
मी एक कुटुंबाचा पोषित आहे, मी एक सर्वस्वाला लक्ष देणारा कोणीतरी, म्हणजे हे जे काय आपल्या मी एक कोणीतरी, हे जे काय आपली भावना आहे नाही बापा, ते विषयाची काल्पनिक भावना आहे. पण खरं आपण कोण आहोत, आणि जोपर्यंत मी कोण आहे याचा शोध आपल्याला लागत नाही तोपर्यंत जीवनाची वाटचाल नाही बापा हो आपली खऱ्या उद्धाराच्या मार्गाने होत नाही. खऱ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर मी कोण हा विचार करणे बाबा, मी तो हा विचार विवेकी शोधावा गोविंद माधव याच देई. तर मी आणि तू कोण आहे? अरे मी आणि तू कुणी नसून तो भगवंतचे माय बाबा. मी म्हणजे सुद्धा भगवंतच आहे, पुढला सुद्धा भगवंतच आहे. हा विवेकी म्हणजे सार आणि आसार. विचार करतो आपण, पण कोणता करतो? सकल विचार आपण सलग करतो, पण संत सांगतात सारा सार विचार करा उठावटी नामधारा कंटे विठोबाचे. संतांचे विचार करा सार आणि आसार हे निवडून काढलं नाही. सार कोणतं आणि आसार कोणतं त्याचा सारा सार विचार आपल्याला सांगितला. मग आपण करतो कोणता विचार? तो आपण बाह्यरंगाचा विचार करतो. मग भलकट तो संसार, येथे सार भगवंत, एक भगवंत सोडण्याचा दुसरं सार काहीच नाही. मग भगवंत व्यतिरिक्त विचार आपला कशा करतो? असाराचा विचार होतो. मग असाराचा विचार जो काही जेव्हा कोण घडतो तर दुःखात होतो. मग साधू संत देते आहे साराचा विचार केले. सार म्हणजे सार 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 विठोबा नाम तुझे सार. एक भगवंताचं नाम तत्व सोडलं ते सार नाही नाही नको. मग त्या नाम तत्व विषयीचा विचार म्हणजे भगवंताचं स्मरण नाही नको. भगवंताचं स्मरण होणं हेच खरी भक्ती. आणि ते स्मरण संत करून देते. जे साधूने करून दिलेलं स्मरण त्याचं स्मरण या जीवाला घडणं म्हणजे साधना नाही. हेच खरं चिंतन. आपल्याला आपण स्मरण करतो या विषयाचं स्मरण करतो माहिती नको. हे सांगावं लागतं का आपल्याला? नाही लागत. हे सांगावं लागत नाही. कारण ज्या गोष्टीचा विचार नाही होता हो या जीवाला हित करत नाही त्याचा विचार आपल्याला कधी सांगावा लागतो का? कोणीही व्यक्ती असू द्या वाईट मार्गाचा कधी कोण मार्गदर्शन करतो का? नाही करत. जीव कसं काय जातो? जीव आपोआप देतो काय बाबा. साधू संत येतात हिताचा विचार करून द्यायला. विचार करून देण्यात जीवाला पण कोणता हिताचा विचार देत नाही बाबा. आपण करतो अनहिताचा विचार. नको त्या वाटेने गेलं मला जीवाचं अनहित होतं. पण हित सापडत साधू संतांनी जे दिलं ते हित दिलं नाही बाबा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मना एक गीत. जे साधू संतांनी हित दिलं भगवंताच्या स्मरणाचं हेच खरं जीवनाचं हित आहे. जे साधूने दाखवून दिलं जितकं जीवनाचा वेळ दिलं त्याच्यामध्ये वेळ माय बापा तिथं कारणे लागल तेवढे जीवनाचं हित आहे. माय बापा जीवनाचं कल्याण आहे, जीवनाला सुख आहे. जेवढं त्या व्यतिरिक्त आहे तेवढं दुःख आहे, तेवढं अनहित आहे, तेवढी अधोगती. आपण अधोगतीला कुठं हो आपण अधोगतीलाच चाललो. बहुत सुकृती नरदेह लागला पण भक्ती विना गेला अधोगती. जर साधू संत जीवनात आले नाही, भक्तीची वाट समजली नाही, आत्मस्वरूपाची ओळख झाली नाही, अधोगती. संत सांगतात गती अधोगती मनाची युक्ती नाही होत. सगळ्या गोष्टी करतो मनावरती करतो पण जे काही मने नको ते विषय गुंतलेले ते मन जर आपण भक्तीच्या वाटेत लावलं तर जीवनाचं कल्याण. म्हणून सांगते देवा माझे मन लागू तुझ्या चरणी. कशाच्या? तुझ्या चरणी म्हणजे कोणाच्या? भगवंताच्या मार्ग. देवा माझे मन लागू तुझ्या चरणी संसार व्यसने पडवून दे. या संसार व्यसने माझं मन पडवून देऊ नको म्हणते. आपलं तर कुठे आपलं बाह्य रंगाच नाही नको. बाह्य रंगाच ते आपले मग बाह्य रंगाचे साधू संतांमध्ये येतं तर पडून देऊ नको. माझं मन तुझ्या चरणी लागू दे. मग आपलं कुठे लागतं? नाही लागत नाही नको. कारण लागण्याकरिता माझं कोणचे लागतं. ज्याने मन आकत येतं ज्याने मन माय नको हो भगवंताची चरणी लागतं ते साधन म्हणजे नाम साधण्याला नको. ते नाम साधन ज्यावेळी जीवनात प्राप्त होईल त्यावेळी जीवनाचं दुःख जाईल नको. त्यावेळेस जीवनाचं दुःख कळतं.
कारण जे साधू संत सांगतात नामस्मरण करतात साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरी. जे काय नामस्मरण साधण्याचं स्वरूप हे सोपी पाय वाटेल आणि हे सोपी पाय वाट ज्यावेळेस कळेल, ज्यावेळेस आपल्या जीवनात प्राप्त होईल, त्यावेळेस माय बापा होईल जीवनाची जे काय दुःखमय अवस्था ती जळून जातील आहे का सुखमय अवस्था प्राप्त होईल. सुखमय होण्यासाठी काय करावं लागतं ते सद्गुरू मिळालेल्या साधना हेच खरं त्याला कारण आहे. हेच खरं कारण आहे. खरं प्रत्येक विषयाची प्रत्येक गोष्टीची कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटली तरी त्याला साथ नाही बाबा. कोणतीही गोष्ट करायची म्हणली तरी ती साधनेशिवाय होत नाही. म्हणजे विषयात असू नाही तर इकडे असू नाही बाबा. बाई अंगाची बी काय आपल्याला साधना म्हणजे लक्षच ना. लक्ष देऊन करतो म्हणजे काय करतो त्याची सुद्धा साधना करतो आपण. मग भक्तीचे पायवाट आपल्याला पुढे न्यायचे म्हटलं त्याला काय लागेल, ह्याला सुद्धा साधनाच लागते. पण कोणती साधना लागते ती योग्य साधना. त्या योग्य ज्ञान निवाडा हा साधू संतांकडे होतो. कारण खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय नफा कोणता तोटा कोणता गती कोणती अनुभूती कोणती ही साधू संत त्याचा न्याय निवाडा करतात नाही बाबा. धर्म कोणता अधर्म कोणता उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा संत उजाळा करायला येतात. जीवनाचा उजाळा कधी होतो ज्यावेळेस साधू संत जीवनात येतो त्यावेळी जीवनाचं भाग्य उजळतं नाही बाबा. जीवनाचे जन्मजन्माचे भाग्याचा उदय जोपर्यंत होत नाही तो ते सुख नाही. भाग्याचा तो उदय ते जोडे संत पाय. भाग्याचा उदय ज्यावेळेस होतो त्यावेळेस साधू जीवनात प्राप्त होतो. ज्यावेळेस भाग्याचा उदय आपला होईल त्यावेळेस आणि साधूची प्राप्ती ज्यावेळेस घडेल त्यावेळेस ना बाबा भगवंताची आपल्याला ओळख आहे. आणि ती ओळख ज्यावेळेस आपल्याला जशी एखाद्याने जर ओळख करून दिली जर एखाद्याने ओळख करून दिली ती जर ओळख शिकवायची असेल तर त्याला सतत त्याच्या सहवास करावा लागतं. जसं आपल्याला सद्गुरूने ओळख करून दिली पण ओळख करून दिली त्यानंतर आपल्याला ते टिकवायसाठी आपल्याला सत्संगामध्ये राहावं लागतं. म्हणजे काही आजी असणारी ही सेवा तुमच्यासारख्या बाबराकडे आली तर तसं पाहिलं तर करणारे आपण नाही तर करणारे तिकडे मागे पुढे बसले करणारे मागे पुढे त्यांनीच करून घेतली. जर बोलता बोलता काही शब्द आपल्याला चुकला तर तो मायबापावर समजून घ्या आणि झालेले सेवाई असले त्याने कुंडली करून